नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे यांचा हा दिल्ली दौरा। मसाजोग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला आता विशेष महत्त्वही प्राप्त झालेलं आहे। महत्त्वाची अशी अपडेट, धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते आणि त्यानंतर त्यांचा हा दिल्ली दौरा अनेक महत्त्वाची चर्चा करत तर या भेटीमध्ये होऊ शकतो। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत अशी माहिती सध्या समोर येते। सोबतच मसाजोग प्रकरणासंदर्भात सुद्धा ते प्रकरण पाहता या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, कसा नेमका हा धनंजय मुंडे यांचा दौरा असेल, काय स्वरूप आहे त्यांच्या दौऱ्याचं? धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। जी माहिती मिळते ते आज मध्यरात्रीपर्यंत दिल्लीमध्ये पोहोचू शकतात। त्यांचा शासकीय दौरा अद्यापर्यंत आलेला नाहीये, मात्र ते आज दिल्लीमध्ये पोहोचतील रात्री। उद्या सकाळी त्यांची प्रल्हाद जोशी हे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याशी एक सरकारी बैठक असल्याची समजते आणि हा सरकारी दौरा असल्याचं समजतंय। एक दिवसाचा हा दौरा आहे, मात्र या दौऱ्याला किनार जी आहे ती मसाजोग प्रकरणाची असल्यामुळे ते सतत ते दिल्ली दौऱ्यावर येत असल्यामुळं याला महत्व प्राप्त होतंय। आणि या दौऱ्या दरम्यान ते प्रल्हाद जोशी यांच्यासह इतर काही नेत्यांची गाठीभेटी घेत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेत बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती। आणि या प्रकरणामधील जे आरोपी आहेत हे सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळं ते दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या या दौऱ्यात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।